नमस्कार, मी कामेश कारस्पा नाशिक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज माझ्यासोबत आहे आमचे कारस्पाचे डिटेलर निरंजन. हाय. तर ना आज विषय असा होता की आज आपल्याकडे ना एकदम स्पेशल गाडी आलेली आहे, जिला आम्ही ऑफ रोडिंग किंग पण म्हणतो, ज्यावर निरंजन काम करणार आहे. तुम्हाला शेवटपर्यंत दिसणार कसं काम चालू आहे, काय चालू आहे. तर गाडी जी आहे तुम्हाला मी दाखवतो, फोर्स गुरखा. व्हिडिओ पूर्ण बघितला गाडी कशी आहे, तरी पण तुम्हाला परत एकदा दाखवतो. गाडी पीपीएफ करायचंय तर गाडीचे आपल्याला सर्व पार्ट खोलावं लागणार आहे. खोलणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये गाडी आहे ती एवढी मोठी आहे, ती माझ्या हाईट पेक्षा डबल अशी वाटते गाडी. एवढी मोठ्या गाडीला खोलायचंय, त्यानंतर वरती सुद्धा पीपीएफ करायचंय, ते उद्योग होईल. त्यानंतर पाठी मागून सुद्धा गाडी बघा किती मोठी आहे. प्रत्येक पार्ट पीपीएम करायचा आपल्याला. या सरांची रिक्वायरमेंट आहे की माझा प्रत्येक पार्ट पीपीएम झाला पाहिजे. हे स्टेपने टायर खोलायचंय, तिचे स्टेप काढायचे आहे, वरची ट्रॉली काढायची, डोर हँडल्स खोलायचे, बिडिंग काढायची, गाडी सर्वच गोष्टी खोलायच्या. एवढी मोठी गाडी आहे, एवढं मोठी गाडीला खूप खोलणं आणि काम करणं म्हणजे सोपं काम नाहीये. तरी व्हिडिओ बघत राहा. त्यामध्ये इथे गाडीवरती आहे मोठा डेंट, त्याला हे सुद्धा क्लिअर करून त्यावर पीपीएफ करावं लागणार आहे. कारण असं काम करायला म्हणजे गाडी पूर्ण एकदम नव्यासारखी दिसणार आणि ही गोष्ट वेगळी वाटेल. त्यामुळे जरा इकडे पण लक्ष देणं आहे गाडीवर. बाकी तर कुठे काही एवढे मोठे मेजर डॅमेजेस नाहीये. तोच एक मोठा मेजर दिसतो. बाकी रॉकचे डॅमेजेस आहेत बोनेट वरती. बस आता आपण गुरखाला वॉशिंग एरिया मध्ये घेऊन जाऊ, वॉश करू मस्त पैकी तिला. त्यानंतर बाकीचे काम चालू. तर काल तुम्ही पाहिलं होतं गाडीचं काम स्टार्ट नव्हतं केलं आपण. संध्याकाळी गाडी आली होती. आता सकाळी सकाळी आपले निरंजन आणि साहिल दादा काम चालू केलेलं आहे. गाडीचे लोगो वगैरे काढतात, स्टेपनी खोललेली आहे त्याची. त्यानंतर इथे काल एक डेंट होता, छोटासा डेंट होता बट होता तो आपण आता त्याला डेंट फुल करून काम स्टार्ट आहे. आमचे मनीष भाऊ दाखवा एकदा. ये मनीष भाई आपने मनीष भाऊ आता पेंटचं काम क्लिअर करतील, तोपर्यंत काम होईल. आपल्या गाडीवर काम स्टार्ट होईल. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल गाडी कोणती आली होती आपल्याकडे. हाईट जास्त आहे त्याच्यामुळे आज निरंजन डायरेक्ट रूफ टॉप वरती बसून काम चालू आहे. आणि राणा दादा आहे शोरूम मधला. कामाचा लोड सोडून आपल्याकडे गाडी जे पार्ट असतात ते काही खोलावं लागतं पीपीएफ साठी. हँडल झाले, मिरर, टेल लाईट्स हे खोलण्यासाठी आलेले. राणा दादा हाय करा. त्यानंतर ही जी गाडी आहे शोरूम मधनच आलेली आहे, पण हिला जो रनडाऊन काही गोष्टी आहेत रनडाऊन आहे मनीष भाईंनी हे पण इथं क्लिअर केलेलं आहे. काही गोष्टी आपण म्हणतो गाडी शोरूम मधनं असते, पण काही गोष्टी आपल्याला आफ्टर मार्केट बाहेर पण तिथे छोटे मोठे कामं करावं लागतात. आता कस्टमरला पण माहित नव्हतं की इथे डेंट पडलेला आहे गाडीवरती. कस्टमर आल्यानंतर आम्हाला विचारतंय हा डेंट होता का. मग आता ते आम्ही क्लिअर करून द्यायचं काम चालू आहे. तर मग आज शेवटचा दिवस, तिसरा दिवस आहे आज. गाडी ना प्रॉपर फायनली पूर्ण रेडी झालेली. टेंट वगैरे क्लिअर झाले, त्याचे रनडाऊन झालेला, पेंट सुद्धा क्लिअर झाला आहे, पॉलिशिंग वगैरे फिनिशिंग सगळं काम क्लिअर झालेलं आहे. आता आपण पीपीएफचा बॉक्स अनबॉक्सिंग करणार आणि यावरती पीपीएफ ऍप्लिकेशन चालू होणार. तर तुम्ही बघा. तर फायनली फोर्स गुरखावरती एसपीएफ पीपीएफ झालेला आहे रेडी. रिझल्ट बघण्याआधी आपण सरांकडनं एक रिव्ह्यू घेऊ, त्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट मिळून जाईल. हॅलो एव्हरीवन, मी दीपक आहे. सो फोर्स गुरखा ही 2026 जानेवारीसाठी मी रिसेंटली शोरूममधून घेतली होती. 1 वीक एक आठवड्यात नाशिक सिटीमध्ये मी बरेचसे पीपीएफ स्टारपा मी व्हिजिट केले. त्याच्यानंतर मला कामेश थ्रू मला हा कॉन्टॅक्ट मिळाला आणि रिव्ह्यू बघून
जर मी याच्या ॲक्च्युली जर मी रेटिंग्स द्यायची ठरवली तर ही 10 out of 10 असेल 100%. जो सपोर्ट मला यांच्या शोरूम थ्रू मिळाला की प्रत्येक काळजी, जसं तुम्ही स्नॉर्कल म्हणा किंवा गार्ड्स म्हणा, वरचा कॅरियर म्हणा, तर त्या सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थित अगदी काढल्या देखील, प्लेसही केल्या. कुठेही मला कुठे गॅप्स नाही मिळाले. PPFच्या रिलेटेड जर बघितलं तर गुरखा इट्स मॅसिव्ह पहिली गोष्ट, आणि ह्या पूर्ण असा ॲसेसरीज बाजूला करून त्याच्यावर ते PPF करणं, इट वॉज बेट डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग देखील. सो आय थिंक सो दिस इज ही यांची फर्स्ट कार आहे येस गुरखा. सो आय एम व्हेरी हॅपी. ऑल्सो व्ह्युअर्स तुमच्यासाठी हे आहे की इफ यू आर लुकिंग फॉर एनी ग्रेट PPF जेणेकरून तुम्हाला इन अँड आउट सर्व तुम्हाला सर्व्हिस मिळेल, आय वुड रिकमेंड की तुम्ही कास्टा अशोका मार्ग इथे नक्की एकदा व्हिजिट करा. अँड थँक्यू ऑल फॉर युअर सपोर्ट. थँक्यू थँक्यू ऑलवेज. थँक्यू.